चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2026 ज्याचे की 4थी बी सप्लिमेंटरी लिस्ट किंवा 5वी लिस्ट येण्याची खूप सारे जण वाट पाहतात. परंतु इथं प्रश्न पडतो, मागे जी सप्लिमेंटरी लिस्ट 4A जी आली होती त्याच्यामध्ये फक्त काही स्पेसिफिक डिव्हिजनचाच त्या ठिकाणी मेरिट लिस्ट पब्लिश झालेली होती. त्याच्यामध्ये गोवा डिव्हिजन होतं, त्याच्यासोबत तुमचं बारामती डिव्हिजन होतं आणि तुमचं आणखी दुसरं एक डिव्हिजन होतं ते म्हणजे श्रीरामपूर डिव्हिजन. ह्या 3 डिव्हिजनचा 4A सप्लिमेंटरी लिस्ट मध्ये मेरिट लिस्ट पब्लिश झालेली होती. मग आता विद्यार्थ्यांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत की 5व्या मेरिट लिस्टला किंवा 4B सप्लिमेंटरी मेरिट लिस्टला किंवा त्याला 4 सेकंडरी मेरिट लिस्ट असं आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये नेमकं किती डिव्हिजनचा मेरिट लिस्ट पब्लिश होण्याची शक्यता आहे. आता मागील डाटाबेस अनालिसिस काढल्याच्या नंतर काल दिवसभर सगळा स्टडी अभ्यास केल्याच्या नंतर काही ठिकाणी जागा रिक्त आहेत असं आणखी दिसून येतंय. सगळं क्रॉस चेक केल्याच्या नंतरच तुम्हाला करेक्टिव्ह इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या 3 डिव्हिजनचा लागलेला होता. त्याच्यामध्ये कट ऑफ एक तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगून देतो. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ तुमचा जवळपास 90 ते 92च्या दरम्यान गेलेला होता. ओके, ओपन कॅटेगरी 4A सप्लिमेंटरी लिस्ट मध्ये. ओबीसी कॅटेगरीचा सुद्धा 90 ते 92 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ गेलेला होता. म्हणजे ओपन आणि ओबीसीचा कट ऑफ बऱ्यापैकी सेमच त्या ठिकाणी होता, मागे पुढे थोडंफार. त्याच्यानंतर एससी कॅटेगरी ही काही वेगळी नव्हती, डायरेक्ट ओपन आणि ओबीसी कॅटेगरीला तट धरून ह्या कॅटेगरीचा रिझल्ट त्या ठिकाणी लागलेला आहे. आपल्याला वारंवार वाटत होतं की एससी आणि एसटी कॅटेगरीचा कट ऑफ त्या ठिकाणी डाऊन होईल. ओके, सो या ठिकाणी 91 पर्यंत कट ऑफ एससी कॅटेगरीचा सुद्धा गेलेला आहे. त्याच्यानंतर एसटीचा कट ऑफ थोडासा कमी आलेला आहे, 86. आपण जे वारंवार तुम्हाला सांगत होतो की कट ऑफ कमी येईल, या ठिकाणी 86 पर्यंत कट ऑफ लागलेला आहे. पीडब्ल्यूडीचा आपण सांगितलेलं तर मागच्या व्हिडिओमध्ये 65 ते 80 दरम्यान त्या ठिकाणी चान्सेस आहेत. पीडब्ल्यूडी 65 वाल्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. आणि ईडब्ल्यूएस हा ओपन ओबीसी ला तट धरूनच आहे, 91 पर्यंत कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे. ओके, आता महाराष्ट्राला जवळपास 3000 जागा या ठिकाणी पब्लिश केलेल्या होत्या. ऑल ओव्हर पॅन इंडिया मधून 28,000 जागा होत्या. महाराष्ट्र सरकारला 3000 दिलेला होता. त्यापैकी 4थ्या मेरिट लिस्ट पर्यंत मेरिट लिस्ट पब्लिश झाली आणि 4A त्याच्यामध्ये 124 कॅन्डिडेटचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं होतं. लक्षात घ्या, 124 कॅन्डिडेट्स इतक्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 4थ्या मेरिट लिस्ट मध्ये चान्स मिळालेला होता. का? कारण की हा 124 कॅन्डिडेट जे होते ते श्रीरामपूर डिव्हिजन, गोवा डिव्हिजन आणि बारामती डिव्हिजन या 3 डिव्हिजन मधलेच त्या ठिकाणी शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट टोटल 124 होते. लक्षात घ्या. ओके, हा झाला 4था मेरिट लिस्टचा कट ऑफ झाला, डिव्हिजन बद्दल झाला आणि किती कॅन्डिडेट झाले ह्या शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता पुढे आपला जो मेन मुद्दा आहे की 5व्या मेरिट लिस्टला किंवा नेक्स्ट जी मेरिट लिस्ट लागेल 4 सेकंडरी सप्लिमेंटरी किंवा नेक्स्ट लिस्ट त्याला आपण म्हटलं तरी चालेल. त्यामध्ये साधारणपणे मागील डाटाबेस अनालिसिस काढला, सगळ्या ठिकाणी चेक केलं कुठल्या डिव्हिजनला किती जागा आहेत. म्हणजे थोड्या अगदी डायरेक्ट 100-200 अशा जागा तर कुठल्याच डिव्हिजनला या ठिकाणी आणखी पर्यंत तर शिल्लक नाही. कारण की या ठिकाणी 98% जागा सगळ्या ठिकाणच्या भरल्या गेलेल्या आहेत. लक्षात घ्या, सगळ्या डिव्हिजनच्या. महाराष्ट्रामध्ये जेवढे डिव्हिजन येतात, नागपूर डिव्हिजन, गोवा डिव्हिजन, श्रीरामपूर डिव्हिजन, परभणी, मराठवाडा साईडचे, विदर्भ, कोल्हापूर, सगळे काही जे काही आपले डिव्हिजन आहेत, जिल्हे आहेत, त्यापैकी 98% 95 ते 98% जागा भरल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. तत्पूर्वी काही ठिकाणी जास्तीच्या प्रमाणात थोड्याशा म्हणजे प्लस थोड्या 5-10 ऍडिशनल जागा शिल्लक आहेत. त्याच्यामध्ये आहे पुणे डिव्हिजन, त्याच्यासोबत विदर्भ साईडचं नागपूर डिव्हिजन, त्याच्यानंतर नाशिक डिव्हिजन, मराठवाडा साईडचं छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन, त्याचसोबत सोलापूर डिव्हिजन आहे, अहिल्यानगर म्हणजे पूर्वीच अहमदनगर, जळगाव डिव्हिजन आणि मराठवाडा साईडचं परभणी आणि धाराशिव या ठिकाणी काही प्रमाणात जागा आणखी शिल्लक आहेत. त्या जागा आता पुढील लिस्ट मध्ये मे बी भरू शकतात किंवा डायरेक्ट पोस्ट ऑफिसची जी नेक्स्ट भरती येणार आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली ऍड करून त्या डिव्हिजनला जास्तीच्या जागा याला कदाचित मिळू शकतात.
म्हणजे जी पुढची भरती येईल त्यामध्ये ह्या शिल्लक राहिलेल्या जागा प्लस तिथे अगोदर व्हॅकंट पोझिशन ज्या राहिलेल्या होत्या त्याच्यामध्ये ऍड करून ह्या जागा म्हणजे पुढील भरतीमध्ये या डिव्हिजनला जास्त जागा येण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी याच डिव्हिजनचा आता नेक्स्ट लिस्ट मध्ये मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्याचे चान्सेस आहेत. बाकीचे जे डिव्हिजन असतील त्याला थोडासा स्कोप कमी आहे कारण सगळ्या ठिकाणच्या जागा जवळपास भरत आलेल्या आहेत. सो आता जीटीएस काय करते नेक्स्ट भरतीमध्ये जागा कव्हर करणार आहे की नेक्स्ट मेरिट लिस्ट लावून या ठिकाणी कव्हर करणार आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. सो तुम्ही अजिबात काळजी करायची नाही, घाबरायचं नाही. फक्त जीडीएसचं जे काही पोस्ट ऑफिसचं नवीन अपडेट असेल वारंवार लिस्ट चेक करत राहायची. तसं तर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर लिस्ट पब्लिक झाली की लाईव्ह येणार आहे सगळ्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी. आणखी तुम्ही स्वतः अधूनमधून चेक करायचं जेणेकरून त्या ठिकाणचं अपडेट आपल्याला मिळेल मित्रांनो. ठीक आहे, मग आता प्रश्न पडतो तर या ठिकाणी कट ऑफ किती लागू शकतो. कट ऑफचा आता ते डायरेक्टली आपल्याला अंदाज सांगता येणार नाही, परंतु याच्या अंदाजावरून जर सांगायचं झालं तर जे बॉर्डर लाईन वरती आहेत विद्यार्थी मित्र त्यांना या ठिकाणी चान्स मिळू शकतो. पीडब्ल्यूडी वाल्यांना या ठिकाणी 65 पासूनच आणखी संधी आहे, 60 किंवा 55 वर येण्याचं नाही, लक्षात घ्या. आणि म्हणजे एकंदरीत सर्व कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी ओबीसी एससी एसटी पीडब्ल्यू यांचं साधारणपणे 65 ते 93 एवढ्या रेंज मध्ये कट ऑफ लागू शकतो. ह्या बिटवीन ज्यांना काही पर्सेंटेज आहेत त्यांना या ठिकाणी चान्स मिळू शकतो कॅटेगरी वाईज नुसार आणि तुमच्या पर्सेंटेज नुसार. ओके, आता सगळ्यात महत्वाचं पुढे तुम्हाला काय करायचं आहे तर एक तर तुम्ही मेरिट लिस्टची वेट करायचा आहे, त्याचबरोबर तुमचा प्लॅन बी चा जो काही प्लॅन असेल तो साइड बाय साइड कव्हर करायचा आहे. दुसऱ्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत आणि डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आहेत. नेक्स्ट लिस्ट पब्लिक झाली की तुम्हाला डॉक्युमेंट्स मध्ये कुठलाच प्रॉब्लेम यायला नको. मग आता डॉक्युमेंट्स कुठले असतील, तुमचं 10वीचं मार्कशीट असेल, त्यासोबत पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, 10वीचा टीसी असेल, लिव्हिंग सर्टिफिकेट त्याला म्हणतो आपण, त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, ऍक्टिव्ह मोबाईल नंबर, नॅशनॅलिटी, डोमासाईल, त्यासोबत तुमचा ऍक्टिव्ह मेल आयडी, जेणेकरून तुमचं हे जर ऍक्टिव्ह मोबाईल नंबर ऍक्टिव्ह मेल आयडी असेल तर तुम्हाला मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर SMS किंवा मेल येण्यास सोयीस्कर होत असतं. सो कोणाचे बंद पडलेले असेल तर तुरंतली चालू करून घ्या. आणि डॉक्युमेंट्स मध्ये किंवा आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्हाला कमेंट मध्ये विचारा. फक्त शेवटचं तुमच्याकडून एक इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे आहे की आपण ज्या सांगितलेली या डिव्हिजनचा निकाल नेक्स्ट लिस्ट मध्ये लागू शकतो. तर या डिव्हिजन पैकी तुम्ही आहात का किंवा तुम्ही कुठल्या डिव्हिजनला त्या ठिकाणी फॉर्म भरलाय हे जर कळलं तर आपल्याला पुढचा मार्ग सोयीस्कर होईल मित्रांनो. आणि मला असं वाटतं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून अशाच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील मित्रांनो. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.